कटत नाही. हां बघूया. चलो हां मित्रांनो, हा व्हिडिओ डिस्कस झालेला आहे. तर रिपीट स्टेमबद्दल थोडी माहिती. आता इथून टॉपिक याच्यामध्ये हे टाईप करतो कुठं की टाईप्स ऑफ स्टेम सेल. देर आर 2 टाईप्स. ओके. कारण पूर्वी व्हिडिओ बी कंटिन्यू करत असताना डिस्ब्रेक झाला टेक्निकल प्रॉब्लेममुळे. आता इथून तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 पॉईंट शिकवतो. एक, देर आर 2 टाईप्स ऑफ स्टेम सेल्स. आणि कुठला पहिला स्टेम सेलचा प्रकार सांग? एम्ब्रियोनिक. अनुष्का दुसरा सांग? ॲडल्ट स्टेम सेल. काय म्हणायचं? ॲडल्ट स्टेम सेल. एम्ब्रियोनिक सांगितलं कधी? झायगॉट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर जेव्हा फर्टिलायझेशन होते, फर्टिलायझर झायगॉट होतं प्रोसेस, आणि त्यानंतर ते एम्ब्रियोमध्ये जाते ना प्रोसेसमध्ये, तेव्हा ते तिथं कुठेतरी ते सेल्स सोडल्या जाऊन तिथं ते कन्वर्ट केलं जाते. एम्ब्रियोनिक सेल प्रोसेस खूप अगोदरची म्हणून जन्मापासून आहे. जेनेटिक बद्दल का तसं. सेल्स ऑफ एम्ब्रियो अंडरगो रिपीटेड मायोटिक डिव्हिजन. सेल डिफरेंशिएशन स्टार्ट फ्रॉम 14 days ऑफ कन्सेप्शन. राईट. काय म्हणते बघा, हे कधी होतं? हे महत्वाचं पॉईंट आहे. हे मी 12वीला टीच केलं आहे. सेल्स ऑफ एम्ब्रियो अंडरगो रिपीटेड मायोटिक डिव्हिजन. पहिला पॉईंट. सेकंड, सेल डिफरेंशिएशन स्टार्ट फ्रॉम 14 days ऑफ कन्सेप्शन. 14व्या दिवसापासून सुरू होते. ठीक आहे. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक ओस्टिओसाइट्स आणि बोन सेल्स याच्यामध्ये वापरतात. पहिले आणू याच्यामध्ये वापरतात बाई बोन सेल वापरू शकतात. काय वापरतात? आपण हे शिकवत नाही. आपण काय करतो फक्त त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघ, लिहून घ्या पटकन. चला पॉईंट काय एम्ब्रियोनिक स्टेम का त्याला पहिला पॉईंट हे टाकायचा मुद्दा की कोणते वापरतात आपण? ओस्टिओसाइट. ओस्टिओसाइट्स. एक याला आपण काय म्हणतो? बोन सेल. नंबर 2 एलियन पटपट लिहितो. हिपॅटोसाइट्स. एम्ब्रियोनिक मध्ये पडले 2 टाइप आहे. नाही हे सेलचे सेल सांग थोडं लिहून दे. हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल. नंबर 3 हा अँड न्यूरॉन सेल. ओके. आर फॉर्म ड्यू टू डिफरेंशिएशन. हा बाळा तू जे म्हणला ओस्टिओसाइट म्हणजे हाडाचे सेल्स, बोनचे सेल आपण वापरतो यासाठी एम्ब्रियोनिक मध्ये. हा बोन मध्ये वापरतो ना. समजा काय बदल करायचा असेल कशामध्ये, बोन सेल वापरतात या टेक्निकनं. नंबर 2 हिपॅटोसाइट. लिहून घे. हिपॅटोसाइट म्हणजे कोणत्या? लिव्हर सेल पण यूज केला जातो. हा लिव्हर सेल पण काय करायचं तुम्हाला मी शिकवलं नाही. मलेरिया कुठं अटॅक करतो? डायरेक्ट लिव्हर करतो की. मग मलेरिया जर लिव्हर अटॅक करत असेल तर मलेरिया खतम करते. त्या लिव्हरवर जाते, वाढवते, आपली तिथंच खात बसते आणि आपल्या मस्त सहकारी वाढवते. मग लिव्हर सेलचा पण आपण लिव्हर सेलला काय म्हणायचं? हिपॅटोसाइट. काय म्हणायचं? आणि ओस्टिओसाइट मीन्स बोन सेल. हिपॅटोसाइट मीन्स हा लिव्हर सेल. स्टेम सेलचे टाइप्स किती आहेत? 2. एक कोणतं? एम्ब्रियोनिक सेल्स. दुसरं कुठलं? ॲडल्ट स्टेम सेल. स्टेम सेल शब्द वापरणे मस्त आहे. एम्ब्रियोनिक स्टेम सेल, ॲडल्ट स्टेम सेल हे शब्द वापरणं मस्त आहे. क्लिअर. आता इथं ह्या 3 सेल यूज करतात. एक न्यूरॉन सेल, ओस्टिओसाइट्स, हिपॅटोसाइट्स आणि न्यूरॉन सेल. आता ओस्टिओसाइट्स मीन्स बोन. ओस्टिओ म्हणजे हाड. अय बाई स्टडी ऑफ बोन्स दिलं ना. स्टडी ऑफ बोन्स. शाबाश. ओस्टिओलॉजी दिलं ना मी. स्टडी ऑफ बोन्स ओस्टिओलॉजी दिलं ना. हा हिपॅटोसाइट म्हणजे लिव्हर सेल आणि न्यूरॉन सेल इथे शिवाय व्हिडिओमध्ये अलीकडे खाली नाही काय अलीकडे. हा हे लक्षात ठेवा. बघा पुढे. आर फॉर्म ड्यू टू डिफरेंशिएशन. एम्ब्रियोनिक सेल्स बिफोर डिफरेंशिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रियोनिक स्टेम सेल. But embryonic cells before differentiation are called as embryonic
स्टेम सेल म्हणजे बाई हे कधी वापरतात हे वाक्य तुम्हाला लिहून घेणं मस्ट आहे. जेव्हा एखाद्या झायगोटमध्ये कन्वर्ट झालं म्हणजे थोडक्यात झायगोट तयार झालं, फर्टिलायझर तयार झालं, झायगोट क्रिएट झालं. झायगोट झाल्यावर 14 डे आफ्टर 14 दिवसापर्यंत मी तुम्हाला म्हणू ना आपला जे ह्युमनचा प्रेग्नन्सी पिरियड किती असतो 280 डेज असतो. मी आठवलं तुम्हाला बोर्डर काय दिलं होतं 266 + 14 दिलं होतं का? आठवलं का काही? 14 दिलं की हे 14 डे असतात ना, हे 14 डे म्हणजे एम्ब्रियोलॉजी डे असतात. या काळामध्ये ते सेल तिथे सोडले जातात याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी. कळली? मग आता या काळामध्ये ह्या सेल सोडल्या जातात आणि मग इथं ते ग्रोथ घेतात. बघा 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल इन ह्युमन बॉडी. बाबा आपल्या बॉडीमध्ये किती प्रकारचे सेल आहेत हे वाक्य लिहून घ्या. सेंटेन्स खूप महत्वाचं आहे, सर्वांनी लिहून घ्यायचं. 220 different types of cell in human body. काय दिलं? टाइप्स ऑफ सेल इन ह्युमन बॉडी आर फॉर्म सिंगल टाइप सेल. ओके अनुष्का, लक्षात घ्या भाई, सगळे लक्ष द्या. हे 3 लक्षात ठेवा. बोन सेलला काय म्हणायचं? हा, व्हॉट सेल? बोन सेल ओस्टिओसाइट्स, लिव्हर सेल हिपॅटोसाइट्स. ओके, आणि न्यूरॉन सेल. ओके, आता मुद्दा हे भाई आपल्या ह्युमन बॉडीमध्ये म्हणा 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स, वेगळ्या 220 प्रकारच्या सेल आपल्या बॉडीमध्ये आहेत. ते एका सेलने झोपालं. अनुज डोळ्यात पाणी मारजा. पॉइंट क्लिअर? आपल्या बॉडीमध्ये किती सेल येतात? किती टाइपच्या येतात? 220 टाइपच्या सेल आपल्या बॉडीमध्ये आहेत, ह्युमन बॉडीमध्ये आहेत. याचा वापर केला जातो कधी केला जातो? एम्ब्रियो कंडिशन मध्ये, त्या 14 डेज पहिल्या 14 डेज मध्येच युट्रस मध्ये पोहोचण्याच्या अगोदरच वापर केला जातो. त्याच्यामध्ये काही बदल चेंजेस केलं जातं आणि मग नंतर ते बाळ पुढे त्याच पद्धतीनं डेव्हलपमेंट होत राहते बाळाची. ओके, पॉईंट आणि समजलं की नाही? पॉईंट क्लिअर? बरं सर, हे तर समजून घ्या की एम्ब्रियोनिक स्टेम सेल मध्ये आपण कुठल्या प्रकारच्या सेल वापरतो? नंबर 1 नंबर 1 ओस्टिओसाइट सेल यूज करतो आपण. नंबर 2 हिपॅटोसाइट सेल यूज करतो आपण. नंबर 3 न्यूरॉन सेल आपण यूज करतो. काही बदल करायचे असतील तर, इम्युनिटी वाढवायची असेल तर, आहे की नाही? इम्युनिटी वाढवायचं हे 3 प्रकारचे आपण बदल करतो. मग आता तुम्हाला सांगितलं आता कुठून तुमच्या की 220 डिफरंट टाइप ऑफ सेल इन युअर ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये 220 प्रकारच्या काय कोणत्या सेल आहेत? डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचे सेल आहेत. बघा किती मोठा क्रिटिकल पार्ट आहे आपल्या बॉडीचा. ठीक आहे. Embryonic stem cell. Thus, stem cells are primary types of undifferentiated cell with self-multiplying ability, and they are present cells of the all types of human cells. आता या सेलची खासियत आहे, या सेलचे कॅरेक्टर आहे. क्लिअर करू का? पटकन लिहून क्लिअर करायचं मला. या सेलची खासियत काय माहिती का? समजा उदाहरणार्थ अनुज, समजा उदाहरणार्थ एम्ब्रियो मध्येच काय केलं आपण? एक सेल सोडून दिला. काय केलं? एम्ब्रियो मध्येच काय केलं? एक बाहेर कुठलं सेल स्टेम सेल आणली आणि त्यामध्ये आपण सोडून दिली. तर याची एक खासियत आहे या स्टेम सेलची. हे स्टेम सेल स्वतःच काय करते? आपल्यापासून आणखीन सेल तयार करते मधामध्ये. कळलं का? पुन्हा हे स्टेम सेल अजून सेल तयार करतात. कळलं का? पुन्हा हे आणखीन करतात. या प्रोसेसला काय म्हणायचं? मायोटिक प्रोसेस. काय म्हणायचं? मायोटिक सेल प्रोसेस. तुम्हाला मी शिकवलेलं आहे मियोसिस मायोटिसिस. शिकवली नाही? हे सेल डिव्हिजन मित्र आपण शिकवलं आणि तरी आपल्याला 11चा सेल धडा चालू आहे तिकडं. ते लेसन जेव्हा सुरू होईल ना तेव्हा आपण त्यावेळेस आणखीन जास्त काम करू. ओके, हे लक्षात ठेवा. क्लिअर पॉइंट?
लोकांना काय म्हणता येत नाही. हां 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किती प्रकारचे असतात सेल्स? 220 टाइप्स. बाई तुम्हाला मी शिकवलं ना, हु डिस्कवर सेल्स? रॉबर्ट हुक. त्याने डेट शोधल्या होत्या. त्यानंतर रॉबर्ट ब्राऊननं काय केलं होतं? न्यूक्लियस शोधलं होतं. त्या एम.जे. शेल्डननं काय केलं होतं? एम.जे. शेल्डननं प्लांटमध्ये काय शोधलं होतं? एम.जे. शेल्डन नाव विचारले का? काय केलं होतं? आठवायलं शेल थेरी मांडली ना त्या दोघांनी मिळून. अनु त्या दोघांनी थेरी मांडली शेल थेरी. कोण दोघांनी? एम.जे. शेल्डन हे बॉटनिस्ट होता आणि एक झुलॉजिस्ट होता. त्याचं नाव काय? शॉन. कधी मांडली? 1838 मध्ये. 1839 आणि ते 1855 ला अजून एक कोणतरी काय मांडलं होतं? उर्शो. हा वर्षो हा केलं की बघा तिकडलं नॉलेज कामाला आलं. हो ना. ओस्टिओसाइट मीन्स काय? बोन सेल. हिपॅटोसाइट म्हणजे काय? लिव्हर सेल. न्यूरॉन सेल म्हणजे काय? तर तुम्हाला न्यूरॉन चालते. आणि 220 डिफरंशिएट टाइप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी आर फ्रॉम सिंगल टाइप सेल. मॅकलिन लिहिलं का? कुठे लिहिलं दाखवा. चला पुढे घेऊ. आता पहिला टॉपिक येतोय एम्ब्रॉनिक सेल. येस मला एक 10 मिनिटं घेतो बस. हे ह्युमन कम्प्लीट करून मला थकले का? तो टॉपिक खोलू 2 मिनिटं थोड्याला. तर तुम्हाला माहिती ते क्रिएट करते ठिकाणी. आणि तर मायटोसिस चालते. दिस स्टेम सेल्स आर प्रायमरी टाइप ऑफ अनडिफरेन्शिएटेड सेल्स विथ सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. त्याची स्वतःची एक ॲबिलिटी आहे. ते एका सेलपासून 2 सेल, 2 सेलपासून 4 सेल, 4 सेलपासून 10 सेल त्याची मल्टिप्लाइंग करण्याची ॲबिलिटी आहे. ॲबिलिटी म्हणजे काय? पात्रता. तो क्षमता. तो स्वतः काय करतो? मल्टिप्लाय करतो. एका सेलपासून हजारो सेल तयार करतो. काय नाही? हो ना, पात्रता ना. ॲबिलिटी म्हणजे ती पात्रता आहे नाही. त्याची क्षमता, कॅपॅसिटी. सेल स्वतः त्याला कोणाची हेल्प लागत नाही स्टेम सेलला. ओके लक्षात घ्या. पुढचा पॉईंट इथपर्यंत कळालं का नाही? पॉईंट कळाला क्लिअर? सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. हे पॉईंट लिहून घ्या वाटल्यास. सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी कोणाची असते? स्टेम सेलची. कुणाची असते? कुणाची असते रे बाळा? स्टेम सेल. कुणाची असते? स्टेम सेलची. ओके स्टेम सेलची ॲबिलिटी अशी असते की स्वतः सेल्फ काय करू शकतो? मल्टिप्लाय करू शकतो. आपल्या संख्या वाढवू शकतो. ठीक आहे. पुढे दिस प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल्स इज कॉल्ड ॲज प्लेरिपोटेन्सी. त्याला काय म्हणतात? या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? जे सेल्फ मल्टिप्लाइंग कॅपॅसिटी करते ना, तयार करतं ability and they are parent cell of all types of human cell. This property of stem cell is called as. हे शब्द लिहून घ्या बरं. असं लिहून घ्या. चला सांग तुम्हाला. प्लेरी शब्द फोडून देतो. प्लेरिपोटेन्सी. POTENCY. प्लेरिपोटेन्सी शब्द एकच आहे. वर्ड एकच आहे. वर्डला लक्षात राहा म्हणून तुम्हाला फोड करून दिला. प्लेरिपोटेन्सी. व्हॉट इज मीन्स प्लेरिपोटेन्सी? आता नीटला असा प्रश्न येते. बोंबलत बसतात पोर 12वी मध्ये आणि उत्तर असते 10वी मध्ये 9वी मध्ये असते. गेल्या वर्षी तीच बोंब झाली ना. नीटच्या पेपरला 10वीचे 80 मार्काचे क्वेश्चन आले. तर तुम्हाला मी पेपर नीट दाखवत नाही. 80 मार्काची. कोणी बुक्स उघडलाच नसेल बिचाऱ्यानं. हां बाई जे नीट त्यावेळेला आधी तरी कुठे उघडले त्यावेळेस तुला पेपर दाखवलं मी नंतर. तुमचं तसं नाही रिस्क घ्यायची. तुम्ही जर टार्गेट होत असतात मोठं तर तुम्हाला म्हणून बार सांगलो छोट्या गोष्टीमधूनच आपल्याला वरचं मिळते. आपण पेपर तर पाहिलोच. आता हे शब्द किती आवडे बघा. फ्लोरी फोड करायचे वर्डची काय करायची? त्याचे भाग पडायचे. PLEUR प्लेरिपोटेन्सी. पोटेन्सी म्हणजे कॅपॅसिटी. प्लेरिपोटेन्सी क्षमता. त्याची ॲबिलिटी. कशाची ॲबिलिटी? मल्टिप्लाय करण्याची ॲबिलिटी. स्वतःची संख्या वाढवण्याची ॲबिलिटी. सेल्फ वाढवतो. काय करतो? सेल्फ वाढवतो. स्टेम सेलची स्वतःची मल्टिप्लाइंग जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला काय शब्द आहे?
प्लुरिपोटेन्सी. व्हॉट इज दिस? अनु प्लुरिपोटेन्सी. ओके, लक्षात राहील का आकांक्षा? जरा पुढचे इकडे ना, झोप येईल तुला अलीकडे. स्टार्ट बस बरं रामदेव बाबा सारखं. हां, प्लुरिपोटेन्सी. पॉइंट क्लियर? प्लुरिपोटेन्सी. ओके, नेक्स्ट. सर थोडं जास्त. ओके. It has been found that if these stem cells are collected well before the beginning of differentiation on 14 days, during 5 to 7 days, and culture with certain biochemical stimulus in laboratory, as per stimulus they are transferred themselves into desired type of cells, thereby tissue and finally into organ. मी काय करू? व्हिडिओ करतो आहे. लगे म्हणता पडेल मला. अनुज हां, उठ. थोडं काय उठ 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 उठ. डोळ्याला उठ. चला, प्लुरिपोटेन्सी. पॉईंट क्लिअर? एक चला रिव्हिजन मारा एकदा पटकन. हां, रिव्हिजन मारा पटकन. हां, प्लुरिपोटेन्सी. हे बघा, एम्ब्रियोनिक पॉईंट संपला. आता पहिलं मला सांगा पटकन, रिवाइज 2 मिनिटांमध्ये. मी प्रश्न विचारतो, उत्तर द्या पटपट. चला, तू उत्तर द्या. आधी झोप, डोळे लावलास. पहिलं सांग, स्टेम सेल म्हणजे काय? व्हॉट इज मीन स्टेम सेल? अरे स्टेम सेल झालं. स्टेम सेल म्हणजे काय? हां, डिफरंट. गुड. हां, स्टेम सेल मीन्स क्या? हां, डिफरंट मास असलेल्या सेल्स आपल्या बॉडीमधल्या डिफरंट सेल्सचं मास काय आहे? अलाइक आहे. दॅट इज कॉल्ड स्टेम सेल. कन्सेप्ट समजून घ्या रे. हां, स्टेम सेलचे टाइप सांग. देर आर 2 टाइप्स. विच टाइप्स? एम्ब्रियोनिक स्टेम सेल आणि ॲडल्ट स्टेम सेल. व्हेरी गुड. दुसरा पॉइंट. हां, स्टेम सेल आपण प्रिझर्व कुठं करू शकतो? लिक्विड नायट्रोजन. करेक्ट. स्टेम सेलचे बेनिफिट्स काय आहेत? स्टेम सेल, आता एवढं मी रामायण महाभारत घेतलं, स्टेम सेलचे बेनिफिट्स काय आहेत? अख्खं रामायण ऐकायचं, रामाची सीता कोण. हां, त्याचं कन्फ्युजन सांग बरं अनुष्का मला, की स्टेम सेलचं बेनिफिट काय? नवीन खूप सारं प्रोडक्शन करू शकतो. हां, नवीन प्रोडक्ट तयार करणं. नवीन काय करायचं तयार? नवीन प्रोडक्ट तयार करायचं. नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी वापरलं जातो काय? स्टेम सेल. प्रोडक्शन वाढवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, काही बदल चेंजेस करण्यासाठी आहे. यासाठी आपण म्हणजे नवीन काहीतरी डेव्हलपमेंटसाठी आपण यूज करू शकतो. करेक्ट. आता त्याच्यामध्ये एम्ब्रियोनिक स्टेम सेल आहे. काय एम्ब्रियोनिक स्टेम सेल हे त्याचं टाईप आहे. हे आपण कधी यूज करू शकतो? 14 डेज मध्ये, 14 दिवसामध्ये. पॉइंट क्लिअर? देर आर 2 टाइप्स ऑफ स्टेम सेल. नंबर 1 एम्ब्रियोनिक स्टेम सेल, नंबर 2 ॲडल्ट स्टेम सेल. त्या स्टेम सेल म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेम सेलची एक मल्टिप्लाय करण्याची सेल्फ ॲबिलिटी असते. त्याला तुमच्या बुक्समध्ये एक वर्ड आला, त्याचं नाव काय? प्लुरिपोटेन्सी. दॅट इज वर्ड प्लुरिपोटेन्सी. ओके, पॉइंट क्लिअर? प्लुरिपोटेन्सी. म्हणून हे स्टेम सेल उद्या शिकवतो ॲडल्ट स्टेम सेल. 220 डिफरंट असतात ना. अरे हो, अरे ह्युमन बॉडीमध्ये किती असतात? 220 डिफरंट सेल अवेलेबल ऑलरेडी असतात. म्हणजे सेल किती प्रकारचे असतात आपल्या बॉडीमध्ये? तर 220 टाईपचे सेल असतात. हां, तर अशा प्रकारे आज एम्ब्रियोनिक आणि पुढच्या पार्टमध्ये आपण ॲडल्ट स्टेम सेल घेऊ. आणि हा सेकंड फक्त एम्ब्रियोनिक स्टेम सेलबद्दलच. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेम सेल आणि लाईव्ह घेतलं होतं. त्या लेक्चरमध्ये काय म्हणतो, त्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण स्टेम सेलबद्दल माहिती घेतो. जवळपास 3 लेक्चरर या स्टेम सेल या चॅप्टर चालू. हा चॅप्टर 10चा 8 नंबरचा चॅप्टर आहे. या चॅप्टर डिटेल माहिती अजून झालेलं नाही. पूर्ण नंतर ग्रीन रेव्होल्यूशन असेल, व्हाईट रेव्होल्यूशन असेल, भरपूर माहिती आपल्याला घ्यायची आहे विषयात. ओके, धन्यवाद.